आज सकाळी पाणी तर कमी झालेले आहे. आम्ही पण झालेली आहे, माझी तर झालेली आहे. बाकी लोकांची बाकी आहे. तर मग म्हटलं चला तर गाईला घेऊन चालू शेतावर चारायला. तर बघू आज अळमीची भाजी भेटते की नाही, कारण श्रावण चालू झाले. श्रावणमध्येच भाजी कुठे कुठे अशा एका ठिकाणी ती निघते. तर फायनली आता मी शेतावर पोचतो, तर गाईला घेऊन चाललो आहे. तर बघू अळमीची भाजी आता म्हणजे सुरुवात झालेलीच आहे. सध्या आवणी वगैरे झालेली आहे, पाऊस पण एकदम थोडा कमी पडलेला आहे. तर बघू आता अळमीची भाजी भेटते किंवा नाही भेटत. चाललो आहे तर खरं मग काही श्रावणामध्ये ती भेटते म्हणजे भेटतेच. तर मागच्या वर्षी मला 2-3 ठिकाणी भेटली होती, तीच जागेवर जाऊन बघू भेटते की नाही. तर वातावरण बघा कसं छान झालेलं आहे आणि पाऊस गेला तर त्याच्यामुळे एकदम असं धुकं पडले. आता मी हा खुरसणी आणि पेरला होता, बघा कसा झालेला आहे. खुरसणी पण उभं आलेले एवढे आलेले. तर आता बघू पहिला आंब्याखाली जाऊन बघू, कारण का तिथे तर 100% निघतेच. पण बघू माझ्या आधी जर कोणी येऊन गेला असेल तर वाटत नाही भेटेल असेल, कारण काही जण सकाळी जेवून जातात, त्यांना माहिती इथे भेटते म्हणजे त्या ठिकाणी येऊन जातात. आणि मला उशीर झाला, 7:30-8 वाजले परत निघायलाच. त्याच्यामुळे आलो इकडे बघतो. नाही तर इथं एक तर दिसलं मला, एकच बारीक छोटे ते. अजून पुढे बघू दिसतं आहे की नाही. आंब्याखाली आलेले तरी हा इथे बघा हा बघा इथे हा खूप मोठा आहे, हातापेक्षा असा मोठा आहे तो. हा बघा हा एक भेटलेला आहे. त्याच्यानंतर बघू, पण मला वाटलं खूप भेटतील, पण काही भेटलं नाही. तर मग आलो घरी निघून. आता जेवण वगैरे केलं. तर मग आता बघू काय करायचं. तर एक जण बोलतो आहे चला आपण कोक्याच्या भाजीवर जाऊ. तर बघा दामू आजी आलेले आहे. त्याचं नाव दामू आहे, पण तो नात्याने माझ्यापेक्षा मोठे दोन आजा, माझा सासरा आणि एक छोटा सासरा असं 3 जण. तो काही सासऱ्याने एक दामू आजी असं 3 जण चाललो आहे कोक्याच्या भाजीवर. म्हणजे कोक्याची भेटली तर कोक्याची, असं बघू जी भेटेल ती. चालले आता फायनली. तर इथं लोकांच्या अजून नागलीवर चालूच आहे आवायचं काम. खूप आता जे होईल ते होईल. भाजी भेटते नाही भेटत, कोके भेटतील, फुले भेटतील, तेराची भाजी. पण आम्ही तर जास्त करून पण तेराच्याच आशावर चालू आहे. कारण कोका भेटायला मुश्किल आहे, कारण मग काय वगैरे काही पण असतात. त्याच्यामुळे तेरा तर सहज भेटते पुढे. तेऱ्यासाठीच खास आम्ही चालतो. छत्री घेतले, 2-3 कोयते घेतलेत. माझ्याकडे मोबाईल पकडला आणि मी छत्री घेतली, कारण की भीती असते पडायची वगैरे, सटकाता वगैरे आणि दगड वगैरे पडायची भीती असते. कारण खाली नदी जायचं आहे, नदी जायचं आहे. घरी राहून ना चालायला वगैरे गुरांना झालेले. आणि आज मस्त ऊन पडत होता, मस्त एकदम वातावरण चांगलं होतं. आज धुका वगैरे, सकाळी धुका होता, थोडा पाऊस होता. आता तसं काहीच नाही, एकदम निर्मळ झालेलं आहे. जातो आता आम्ही फटाफट ही बघायला दाखवलं गेल्यानंतर तिथे यायचं. पुढे जाऊन उतरून येते ते दाखवायच्या तिथे आम्हाला भेटते. खाली डायरेक्ट मधली पार्टी केली ती. मस्त वाटत, एकदम गवत वगैरे खूप वाढलेलं आहे. त्याच्यामुळे मग भीती वाटते. नाही बघा आता फायनली उतरायला सुरुवात करतो आम्ही. तर एकदम चिकट झालेली जागा ना, सटकते. तर दोघांनी ती चपला वगैरे वरतीच काढून ठेवल्यात सरी दोघे सासऱ्यांनी. त्याच्यामुळे ज्यांनी इथं ते 2 बुड घातलेले आहेत, त्यांनी ते छोटे बुड घातलेले आहेत. तरी पण चालले. तर बघा इथं आम्हाला कोका भेटलेले. तोडायला गेले तर मी वरतून बघतो ते खाली जी नदी, मला वाटतं छोटी नदी, खूप मोठी नदी आणि खाली पाणी. आम्ही काही वरतून आलेले आता तुम्हाला दाखवतो म्हणजे बघा इथून खाली आले ते. आणि ह्या बाजून आले तुमची दुसरी बाजू समोर एकदम पडलेले तोडायला कोक्या पण खायचे, म्हणजे दर असतो तो व्हाईट छान लागतो. म्हणजे तो खाल्यानंतर आपल्या शरीरात पाणी शुद्ध शरीरामध्ये एकदम सगळं शुद्ध करून टाकतो. वगैरे शुद्ध टाकतो, कारण ती प्युअर पाणी जातं. पाणी वगैरे काढून त्याची टाकतात. चालत असते एकदम गर असते खातं. त्याच्याने ॲक्च्युली चांगला असतो. पाणी वगैरे असतं वाटतं त्याचं टाकला पाहिजे तो विरून जातो. त्यांनी घेतलं काढायला.
ते माझी ही तोडा किती तोडतो हे बघा आम्ही पण उतरलो तुम्हाला कळतं कारण कॅमेरा पकडते राहिला ना पडायची वगैरे किती जास्त वाटते असं तरी उपयोग करतो आणि काय पडत असतो तो पण घेतला नाही म्हटलं चालताच येत नाही तिथं काय पडतो उपयोग मागे जाऊ तर पुढे तिथे जाऊ नका खूप जे म्हणजे दाटी वाटी झाडं वगैरे आणि आजकाल ते 100% असतातच तिथे आता काय रिस्क घेतली बागेसाठी लोकांना वाटतं बागा अशी भेटते आणि खूप रिस्क आहे याच्यामध्ये मागच्या टायमाला गेलो होतो तेव्हा ती दुसऱ्या गावच्या जंगलाला गेलो होतो ते काय एवढी रिस्क नव्हती एकदम मोकळी जागा होती काढा नीट ठेवा एकदम कच्ची आपण घेतले तोडायला त्याच्यामध्ये तो घर असतो तो घर छान असतो तो मला परत पडला बिडला तर मग शेवटी आमच्या पोटी 2-3च भेटली जास्त नाही मग तेऱ्यासाठी तर बोलतो तेरा तर पाहिजेच आपल्याला बाई तेरा म्हणजे आपले जे आळूचे पानं कसे असतात सेम तेच असतात पण हे जंगली असतात आणि आळूचे पानं आपले थोडे असं म्हणजे घशाला वगैरे खो करतात भाजवतात वगैरे तेराचं पोट छोटे सगळे तेरेच आळूच्या पानासारखे थोडे असे हार्ट शेपसारखे असतात वेगळे असतात थोडे झालेले शेतावरती चढून गेले आम्हाला खाली गेले दोघांना पिशवी द्यायला रामवाजीने बघा रामवाजीने तोडून दिले माझ्या पिशवी त्यात छत्री वगैरे टाकली मोबाईल थोडा तसा पकडते तेवढे तोडून झाले तर मग ते बोलतात चला आता उलटी जायच्या वाटाने निघू कारण की आता जवळजवळ 2-2:30 वाजले आम्ही 12:30ला आलो होतो बघा वाट बघा अशी वाटी सटाकला तर खाली दगडात पडेल किंवा झाडं आहेत झाडाला धरता येईल काय नदीत लगेच जाणार नाही असं कळी जागा एकदम असे चिकट झालेली मग आता घरी जायची वाटे बघा कॅमेरा पण धरता येत नाही कसा तरी चढतो आहे नाही तुम्हाला ते त्याला खाली लिप्स वगैरे नाही त्याच्यामुळे तो पडायची जास्त भीती वाटते चाललो आता बघतो आता घराचीच वाट चालली आता वरती एकदम निघलो ना तुम्हाला दाखवतो सपाटीला निघाल्यानंतर परत घेऊन चला आज चाललं तेच नका घेऊ कारण डोक्याला त्रास पुढं परत घ्यायचं हे बघा आलो शेवटी आता फायनली वरती इथून आता आमचा माळ लागलेले आहेत म्हणजे आमच्या तिथे लोकांचंच आहे तर इथून झालं एवढंच काम करत आता जायचं घरी जेवण करायचं ना आराम करायचं हे बघा असं आलो आहे वरती जाऊन